श्रीराम समर्थ. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे चिंचवडच्या मोरयाला वंदन करूनच आपण आपल्या आजच्या निरूपणाला प्रारंभ करणार आहोत. प्रियंतां खलु गाणपत्य पथगा श्री मोरया योगिनो यै भ्रष्टै जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा तेद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरं रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान् मोरयान् प्रार्थये तान् मोरयान् प्रार्थये तान् मोरयान् प्रार्थये. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यौ वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम समर्थ. सर्वात प्रथम श्री मोरयाच्या चरणी सादर वंदन, तदनंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी सादर वंदन, येतानाच मारुतरायांना वंदन, तेही सार्थ आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या चरणी सादर वंदन आणि सर्व श्रोत्यांना माझे सप्रेम नमस्कार. रामकथा ऐकायला हनुमंत कायम उपस्थित असतात आणि खूप आनंद होतो आहे की खरं म्हणजे हे मंगल कार्यालय आहे, पण इथली सगळी रचनाच अशी काही केलेली आहे की तुम्ही आत प्रवेश केल्या केल्या तुम्हाला मारुतरायांचं दर्शन इथं घडतं. आणि आज इथे विष्णू सहस्रनामाचं महात्म्य सांगण्यासाठी म्हणून मला आमंत्रित केलं आहे. तर मारुतराय हे महात्म्य ऐकायला आहेत हा माझ्यासाठी खूप आनंद आहे आणि तुम्हा सगळ्यांचे आधीच आभारही मानून घेते, कारण नंतर कार्यक्रम संपल्यानंतर काही वेगळीच झुंबड उडत असते. विष्णू सहस्रनाम याची महती सांगावी तर ती सुद्धा कुठे, तर प्रत्यक्ष रामनामाच्या महतीसाठीच आपला उभा जन्म वेचणारे श्री गोंदवलेकर महाराज आणि त्यांचं हे उपासना केंद्र आहे. आत प्रवेश केल्या क्षणीच सगळे नामधारक इथे हातात माळ घेऊन बसलेले होते, रामनामामध्ये तल्लीन झाले होते. फक्त एक प्रश्न विचारू की सगळे एवढे गंभीर का हो? तुम्ही नाम घेत होतात ना, मग नाम हे आनंदासाठी असतं, तर चेहऱ्यावर तो भाव दिसू दे ना जरा. एवढे गंभीर एवढे चौकोनी चेहरे नको हो. तुमच्या रामाला माझ्या रामाला नाही हो आवडणार असे चेहरे. कसा चेहरा कसा पाहिजे नाम घेताना, कळलं नाही पाहिजे दुसऱ्याला की यांचं नाम चालू आहे म्हणून हे गंभीर आहेत. त्या चेहऱ्यावर प्रसन्न हसरी मुद्रा, जो कोणी आत येतो तो रामाचाच अंश आत येत असतो. त्याच्याकडे हर्षभरे प्रेमभरे पाहून त्याचं नजरेनं का होईना स्वागत करता करता नाम घ्या.
राग मानू नका, पण आल्यानंतर जे जाणवलं ते पाहून विशेषतः माझं लक्ष महिला वर्गाकडेच होतं, म्हणून सहज सांगावंसं वाटलं की रामनाम हे आनंददायी जर आहे तर तो आनंद आपल्या चेहऱ्यावर अखंड दिसला पाहिजे. दुसऱ्याला कळण्याची गरज नाही की आम्ही नाम घेत आहोत. ते दिसतं, ते कळतं, ते जाणवतं आणि ते इथे बरोबर पोचतं. आता विष्णू सहस्रनाम हे गेली 6 ते 7 वर्ष आपल्या सगळ्यांना खूप परिचित झालेलं आहे. वास्तविक महाराजांच्या उपासनेच्या ज्या नित्यक्रम आहे त्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामाला सुद्धा अग्रक्रम महाराजांनी स्वतःच दिलेला आहे. आता इथपासूनच आपल्या मनामध्ये ही महती जाणून घेण्यापूर्वी काही प्रश्नांना थोडीशी सुरुवात होणं अपेक्षित आहे. रामनामासाठी आपला उभा जन्म वेचणाऱ्या महाराजांनी विष्णू सहस्रनाम हे आपल्या दैनंदिन किंवा नित्य उपासनेमध्ये समाविष्ट केलं आहे. यातच या नामाची खरं म्हणजे महती आपल्या लक्षात येईल. आता 6 वर्षापूर्वी साधारणपणे मिरजेचे आपटे काका यांनी विष्णू सहस्रनामाचा 12 कोटीचा संकल्प सोडला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकातलाही काही भाग त्याच्यामध्ये आहे, अनेकांनी या संकल्पात सहभागी व्हायचं म्हणून भराभर नावं दिली. येत नव्हतं तरी पण उपलब्धी अशी झाली की ऑडिओ उपलब्ध आहेत, श्रवण करा, वाचा, घ्या, पण विष्णू सहस्रनाम म्हणाच म्हणा. कलियुगामध्ये हे नाम विष्णू स्मरण हेच सगळ्यात सोपं साधन असणार आहे आणि हे सांगणारे हे संत महात्मेच आपल्यासाठी असतात. आणि त्या योगे का होईना पण आपल्या सर्वांना इतकं मोठं, म्हणजे सुरुवातीला आम्हीही जेव्हा या संकल्पात सहभागी झालो, येत नव्हतं असं नाही, रोज श्रवण झालेलं होतं, पण प्रत्यक्ष असं बसून पुस्तक बंद करून कधी म्हणण्याची वेळ आली नव्हती. थोडंसं दडपणही आलं. एवढे 108 श्लोक कसे म्हणावेत एका जागी बसून. साधारण सुरुवातीला तर 24 ते 25 मिनिटं लागायची, कारण शब्द तोंडात बसलेले नसतात आणि मग झोप पण येऊ शकते. त्याच्यासाठी ना विनोबा भावेंनी एक खूप छान दाखला देऊन ठेवलेला आहे बरं का. विनोबा भावे म्हणतात की विष्णू सहस्रनाम म्हणताना त्याच्यात जी सहस्र, आधी इथे शब्दाची पण दुरुस्ती करेल, अनेक वेळेला अनेक साधक सहस्त्र असा उच्चार करतात. मूळ संस्कृत शब्द सहस्र असा आहे, त्याच्यामध्ये कुठेही त नाहीच. त्यामुळे उच्चार करताना आधी आपण काय म्हणतो आहोत, कुठलं स्तोत्र म्हणतो आहोत, तर आम्ही विष्णू सहस्र नाम म्हणत आहोत आणि यातल्या शचा उच्चार सुद्धा हा पोटफोड्या श म्हणजे पुणेरी पद्धतीने म्हणा, पण तो तसाच येणं अपेक्षित आहे. सुरुवातच इथून होते, कारण असं म्हणतो ना आपण की म्हणजे ही सगळी वाक्य आपण वाचलेली असतात, ऐकलेली असतात की नामाने चित्तशुद्धी होते, पण ती चित्तशुद्धी होण्यापूर्वी आधी नाम घेतल्याने वाचा शुद्धी होणं अपेक्षित आहे. वाचेची शुद्धी ह्या पहिल्याच नावापासून आपल्याला करून घेणं हेही तितकंच क्रमप्राप्त आहे. तर असं हे विष्णू सहस्रनाम, ह्याची गोडी इतक्या जणांना लागली, इतके जण या संकल्पात सहभागी झाले, हे खूप छान घडत आहे. आणि हे 12 कोटी तर बघता बघता पूर्ण होतील, कारण आत्ता जवळजवळ आकडा 9,28 लाखापर्यंत जाऊन पोचलेला आहे. त्यामुळे अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये 12 कोटी तर पूर्ण होतील. पण मग ते पूर्ण झाल्यावर आम्ही राम मंदिरामध्ये नेहमी घेतो, तेव्हा लोकांना आता हळूहळू प्रश्न पडायला लागलाय की ताई आता हे 1.5 कोटी वरचे पूर्ण झाले की बंद का? म्हटलं का बंद? आता सगळ्यांना एवढी गोडी लागली आहे, आवड लागली आहे, राम मंदिर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, तर आपण येत जाऊ, म्हणत जाऊ. आता जेवढं ओढीने 4 वेळा 5 वेळा म्हणतोय, एकदा म्हणू, अन्य काही दुसरी उपासना चालू करू, पण आता एकदा हे अंगवळणी पडलंय तर हे बंद नक्कीच करायचं नाहीये. तर अशा ह्या विष्णू सहस्त्रनामाची जी महती आहे, तर आता इतकी 6 वर्ष झाली म्हटल्यावर एक तर लक्षात आलं आहे की बऱ्याच जणांनी त्याच्यासाठी पुस्तकं आणली, गुगलवर तर काही पण सर्च करा, सगळं काही उपलब्ध आहे. खूप माहिती आपण मिळवली, तरीसुद्धा
त्या माहितीच्या पलीकडे, म्हणजे विष्णू सहस्रनामातलाच एक शब्द आहे की शब्दातिग आणि शब्दसह, दोन नावं आहेत बघा विष्णूंची, की शब्दाच्या सह आणि शब्दातिग म्हणजे शब्दाच्याही पलीकडे, म्हणजे सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीच्याही पलीकडे जर काही असेल तर ते आवर्जून ऐकावं आणि ज्याला ते माहीत आहे ते त्यांनी सहजगत्या दुसऱ्यापर्यंत पोचवावं, हाच आजच्या प्रवचनाचा मागचा माझा तरी वैयक्तिक उद्देश नक्कीच आहे. आता हे सहस्रनाम म्हटलं की ह्याच्यामधला पहिला मग प्रश्न मनामध्ये जो माहिती सगळ्यांना आहे तरी पण सांगणार आहे की हा प्रश्नच असा आहे की हे विष्णू सहस्रनाम ह्याची उत्पत्ती कधी झाली. आता ह्याची उत्पत्ती झाली बघा महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये 149व्या अध्यायामध्ये ह्या विष्णू सहस्रनामाचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सहस्रनाम भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेलं आहे, पण भीष्माचार्यांनी फक्त विष्णूंची सहस्र नावं सांगितलेली आहेत आणि ही नावं सांगितल्यानंतर ती स्तोत्र रूपामध्ये गुंफली आहेत व्यास महर्षीने, आणि मग ही स्तोत्ररूपी गुंफलेली नावं महाभारतातल्या या अनुशासन पर्वामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. गीतेचा पहिलाच अध्याय अर्जुन विषाद योग आणि ह्या अध्यायाच्या सुरुवातीचा पहिलाच श्लोक धर्मक्षेत्रे. खरोखर महाभारत ही परमार्थाची जन्मभूमी, अत्यंत पवित्र भूमी म्हणजे धर्मक्षेत्र आहे असं म्हटलं तर ते योग्य एवढ्यासाठी की याच महाभारतामध्ये श्रीमद भगवद्गीता आणि श्री विष्णू सहस्रनाम यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि श्रीमद भगवद्गीता तर साक्षात गोपालकृष्णांच्या मुखातून आलेली वाणी आहे आणि ही वाणी कालातीत आहे, म्हणजे 5000 वर्षापूर्वी असा उल्लेख, अशी आकडेवारी आपल्याला वाचायला मिळते. 5000 वर्षांपूर्वी हे होतं ते आजही आहे आणि न जाणो यानंतरच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा हे असणारच आहे. मग असं हे धर्मक्षेत्र असलेलं महाभारत यामध्ये ह्या विष्णू सहस्रनामाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्याचा उदय नेमका का, कशासाठी, कुणासाठी झाला हे पाहणं सुद्धा नक्कीच आनंददायी असावं. आनंद हा शब्द मी प्रत्येक वेळेला वापरणार आहे बघा कारण आपल्या 5 मुख्य जे योग साधनेतल्या सुद्धा 5 मुख्य कोशातला जो अंतिम कोश आहे तोच मुळी आनंदमय कोश आहे. आपली जी सगळी धडपड असते ती आयुष्याची सगळी धडपड ही आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्याबरोबर इतर जे कोणी आप्तस्वकीय असतात त्या सगळ्यांच्या आनंदासाठीच तर चालू असते. आता हा आनंद खरं म्हणजे हे महाभारतीय युद्ध झाल्यानंतर सर्व पांडवांना होणं अपेक्षित होतं नाही का. विजय प्राप्त झालेला आहे आणि एवढं घनघोर युद्ध तेही साक्षात गोपालकृष्णांच्या आशीर्वादाने विजय झाल्यानंतर हा आनंद होणं क्रमप्राप्त असताना सुद्धा धर्मराज युधिष्ठिरांना मात्र हा आनंद नाही झाला. जेव्हा गीता सांगितली गेली अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने तर तो पहिला अध्यायच मुळी अर्जुन विषाद योग, हा विषाद अर्जुनाला का झाला तर रणांगणावर जेव्हा अर्जुनाने पाहिलं की अरे माझे आप्तस्वकीय माझ्या समोर उभे आहेत, माझे गुरुजन आहेत, माझे बंधू आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत आणि अशा सगळ्यांशी मी युद्ध करावं, त्यांच्यावर मी शस्त्र चालवावं, छे भगवंता हे मला कदापिही शक्य होणार नाही असं म्हणून तो रथातून पाय उतार झालेला आहे आणि त्याचं यशस्वी असलेलं गांडीव धनुष्य त्यांनी खाली ठेवलेलं आहे. तो गोपालकृष्णांना शरण गेलेला आहे. तिथपासून खरं म्हणजे ही गीता सांगायला भगवंतांनी प्रारंभ केलाय आणि नेमकी तीच वेळ, तशीच वेळ ह्या विष्णू सहस्रनामाच्या आरंभी झालेली आहे. एवढं मोठं घनघोर युद्ध झालेलं आहे, पण ह्या युद्धामध्ये
प्रचंड प्रमाणावर असा नरसंहार झालेला आहे, अनेक कुलांचा क्षय झालेला आहे आणि धर्मराज युधिष्ठिराला ह्याचा आनंद निश्चितच नव्हता. अहो, एखाद्या स्मशानाचं राज्य जर कोणी कोणाला देऊ केलं तर त्याचा आनंद हो कसा होणार. तशीच अवस्था युधिष्ठिरांची पण झाली. रणांगणावरचं ते सगळं भेसूर तांडव बघून युधिष्ठिराला विजयाचा आनंदच झाला नाही. आणि मग आता ह्या आनंदावर परिमार्जन काय? आता हा आनंद परत प्राप्त कसा करून घ्यायचा? कारण तो मुळी कुठे दूर दूर त्यांना दिसतच नव्हता. म्हणून युधिष्ठिर गोपालकृष्णांना भेटायला आलेले आहेत आणि ते पाहतात तो गोपालकृष्ण ध्यानमग्न. आता युधिष्ठिर आणि गोपालकृष्ण यांचं सुद्धा बंधुत्वाचं नातं, त्यामुळे त्यांनी गोपालकृष्णांना साद घातलेली आहे आणि विचारलेलं आहे की गोपालकृष्ण, आपलं ध्यान हो कुठे लागलेलं आहे? त्यावेळेला गोपालकृष्ण त्यांचं नेहमीचंच स्मितहास्य करून म्हणतात, माझ्या भक्ताकडे माझं ध्यान लागलेलं आहे. आता युधिष्ठिराला थोडंसं आश्चर्य वाटतं. आता रणांगणावर नुकतंच युद्ध समाप्त झालेलं आहे, अजून सगळं मागचं आवरायचं आहे आणि अशा परिस्थितीत ह्या गोपालकृष्णाची ही नवीन कुठली तरी कृष्णशिष्टाई, काहीतरी चतुराई दिसते बरं का. कुठेच ध्यान लागलं असेल. म्हणून युधिष्ठिरांनी पुन्हा प्रश्न विचारलाय की गोपालकृष्ण, आता फार समय न दवडता आम्हाला त्वरित काय ते सांगावं की आपलं ध्यान कुठेशी लागलेलं आहे. त्यावर गोपालकृष्णांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की माझं अवघं ध्यान माझ्या परमप्रिय अशा भक्ताच्या ठाई म्हणजेच पितामह भीष्मांकडे लागलेलं आहे. युधिष्ठिराला आश्चर्य वाटलेलं आहे, कारण आपण सर्वजण जाणतो की पितामह भीष्माचार्य हे शरपंजरी अवस्थेमध्ये रणांगणावर एका बाजूला पडलेले आहेत. ते इच्छामरणी होते आणि उत्तरायण सुरू होण्याची ते वाट पाहत होते. उत्तरायण सुरू झालं की त्यांच्या इच्छेनुसार ते या देहाचा त्याग करणार होते. आणि भीष्माचार्य हे व्यक्तिमत्व असं आहे की आपण सर्वजण नवविधा भक्ती जाणतो. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ह्या नवविधा भक्तीतली वंदन भक्तीचं एक उत्कृष्ट प्रतीक म्हणजे पितामह भीष्माचार्य. रोज नित्यनेमाने गोपालकृष्णांना वंदन करून त्याचं नामस्मरण करणारे हे भीष्माचार्य शरपंजरी अवस्थेमध्ये सुद्धा अखंड गोपालकृष्णांच्याच नामस्मरणामध्ये त्यांचं चित्त हे स्थिर झालेलं होतं. देहाला क्लेश नक्कीच होते, यातना नक्कीच होत्या, उत्तरायणाची वाट पाहत होतेच, परंतु अवघं चित्त हे गोपालकृष्णांच्या नामस्मरणामध्ये व्यतीत झालेलं होतं. आणि अशा भीष्माचार्यांकडे ह्या गोपालकृष्णाचं सगळं लक्ष लागलेलं होतं. देव पहाया जाता जाता भक्त होत असे देव तत्वतः हे म्हणतात ना, तशीच काहीशी ही अवस्था होती. युधिष्ठिराने विचारलेलं आहे कृष्णांना, आपलं लक्ष भीष्माचार्यांकडे लागलंय का बरं? कारण काय? तर त्यावर गोपालकृष्ण म्हणतात की आत्ता ह्या क्षणी जो विषाद, जे दुःख, जी हताश अवस्था घेऊन तू माझ्याकडे आलेला आहेस, त्या अवस्थेवर एकच उत्तर आहे आणि ते उत्तर फक्त आणि फक्त देऊ शकतील असे पितामह भीष्माचार्यच आहेत. आपल्याला त्यांच्या दर्शनाला जायला हवं. आणि असं म्हणून दोघे जण पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनासाठी तिथे येतात आणि ते पाहिल्यानंतर पितामहांना तर डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागतात. इतका वेळ कृष्णाचं स्मरण करत होतो. रणांगणावर तो भगवान गोपालकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करताना दूरवरून भीष्माचार्य पाहत होते आणि तेच गोपालकृष्ण प्रत्यक्ष आपल्या भेटीला
काय त्या भक्ताला आनंद झाला असेल कल्पना करा. आणि भीष्माचार्य तशाच त्या शरपंजरी अवस्थेमध्ये थरथर त्या हाताने गोपालकृष्णाला त्याही अवस्थेत वंदन करतात. त्यांचं वंदन गोपालकृष्ण स्वीकार करतात, त्यांच्या जवळ जातात. योगेश्वर नमोस्तुते सर्वं त्वं परायणः. भीष्माचार्य पुन्हा एकदा वंदन करतात आणि म्हणतात की योगेश्वरा, माझे मनापासून तुला वंदन आहेत. आणि इथं येण्याचं कारण, पण ते कारण नंतर. मला अजून थोडेसे हात असे व्यवस्थित जुळवून वंदन करायची इच्छा आहे. आणि माझे हात तर ह्या शरपंजरी अवस्थेमध्ये थोडेसे भगवंता क्लेश अधिक वाढत चाललेले आहेत. त्यावर गोपालकृष्ण त्यांच्या त्या थरथर त्या देहावरून आपला हात फिरवतात आणि भीष्माचार्यांचे क्लेश अंशभर का होईना दूर करतात. ते पूर्णतः दूर होणार नाहीच आहेत. आणि हे आपल्यासाठी आहे बरं का. देवाचं दर्शन घडलं आणि एकदम मोक्षाला वगैरे गेलं असं काहीही नसतं. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. ते क्लेश अंशतः दूर झालेले आहेत आणि भीष्माचार्यांनी पुन्हा एकदा मनोभावे वंदन केलेलं आहे. आणि त्यावर मग गोपालकृष्ण म्हणतात की या युधिष्ठिराचा हा जो विषाद आहे, एवढं मोठं युद्ध घडल्यानंतर आता धर्मराज्य स्थापन करायचं आहे. खरं म्हणजे राजाला किती पुढचं भावी सगळं भविष्य दिसलं पाहिजे आणि लोककल्याणार्थ हे राज्य उभं राहणार आहे. तर राजाचं मन, राजाचं चित्त, राजाचं सगळं लक्ष हे आता कुठे वेधलं जाणं अपेक्षित आहे, याविषयी भीष्माचार्य फक्त आणि फक्त आपणच मार्गदर्शन करू शकता. ते ऐकल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात, योगेश्वरा, साक्षात गीता तुम्ही अर्जुनाला सांगितली, कसं जगावं. गीता ही जीवन जगण्याची कला आहे आणि ही सगळी सांगितल्यानंतर आता हे मार्गदर्शन मी करावं. त्यावर गोपालकृष्ण म्हणतात, होय, आपण धर्मज्ञ आहात, शास्त्र जाणणारे शास्त्रज्ञ आहात, अर्थज्ञ आहात, तत्ववेत्ते आहात आणि सर्व काही ज्ञान आपल्यापाशी आहे. आणि हे ज्ञान, हा देह जेव्हा लयाला जाईल तेव्हा या पृथ्वी तलावर आपल्या देहाच्या ठाई असलेलं ज्ञान हे संपुष्टात येईल. आणि ते संपुष्टात येण्यापूर्वी हे ज्ञान आणि त्यातलं मार्गदर्शन हे धर्मराज युधिष्ठिराला होणं हे अपेक्षित तर आहेच नव्हे, पुढच्या भावी पिढ्यांच्या दृष्टीने लोककल्याणासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात, परंतु युधिष्ठिराचीच निवड का? गीता सांगण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाची निवड केली आणि आता हे ज्ञान देण्यासाठी युधिष्ठिराची निवड. त्याला कारणही तसंच आहे. कारण युधिष्ठिर हा आपल्याला ठाऊक आहे, ज्येष्ठ बंधू तर आहेच, परंतु त्याच्यासारखा ज्ञानी, त्याच्यासारखा दानी, त्याच्यासारखा तपस्सामर्थ्य असणारा एक अलौकिक पुरुष म्हणून सुद्धा त्याची योग्यता आहे. पराक्रमाच्या दृष्टीने जर थोडासा विचार केला तर एखादी पायरी अंशतः युधिष्ठिर अर्जुन आणि भीमापेक्षा खाली असू शकतात, परंतु बाकी सगळ्या दृष्टीने ते सर्वश्रेष्ठ होते. आणि राजा म्हणून त्यांनाच राज्याभिषेक होणार आहे, तर मग राजा हा सर्वज्ञ असलाच पाहिजे. म्हणून इथे श्रोता म्हणून युधिष्ठिराची निवड झालेली आहे आणि वक्ता अर्थातच भीष्माचार्य आहेत. आपल्याला ठाऊक आहे, आपल्या संतांचं जे वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे, ह्या वाङ्मयामध्ये हा जो संवादरूपी वाङ्मय आहे ना, ह्याला फार महत्त्व आहे. मला वाटलं आणि मी लिहिलं आणि आता तुम्ही वाचा, संतांची ही भूमिकाच नाही हो. गीता कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. दासबोध सुद्धा जर बघितला तर श्रोता आणि वक्ता यांच्यातला संवाद आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलींनी श्रोत्यांशी संवाद साधत साधत त्या ओव्या रचलेल्या आहेत आणि कित्येक मधले संवाद तर त्यांनी गुरूंसाठी म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी सादर केलेले आहेत. त्यामुळे श्रोता वक्ता हा संवाद हा आपल्या धर्मग्रंथांचा एक पायाभूत आधार म्हटलं तर तेही योग्य ठरेल. तसंच विष्णू सहस्रनाम हे सुद्धा श्रोता वक्ता या संवादातून उदयाला आलेलं आहे.
आणि अशा पद्धतीनं भीष्माचार्यांनी मग जे मार्गदर्शन युधिष्ठिराला केलेलं आहे, तर त्या मार्गदर्शनापूर्वी अर्थातच आता युधिष्ठिराचे महत्त्वाचे प्रश्नही आहेत. काय बरं हे प्रश्न? तर युधिष्ठिराने 6 प्रश्न भीष्माचार्यांना विचारलेत. आणि हे प्रश्न कसे आहेत? तर गीतेमध्ये जसं अर्जुनाने विचारलं होतं ना भगवंताला, की भगवंता मला प्रेयस नकोय, तर मला श्रेयस काय आहे ते सांग. श्रेयस म्हणजे काय? जे सगळ्यांच्या कल्याणासाठी असेल ते श्रेयस. तसंच इथे सुद्धा युधिष्ठिराने विचारलंय की सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कुठला? हा मनुष्य जो आहे, हा मनुष्य धर्म याचा मोक्षाचा मार्ग नक्की कशामध्ये असतो? सर्व दैवतांमध्ये श्रेष्ठ दैवत कुठलं? आणि कुणाची पूजा केली पाहिजे, कुणाची स्तुती केली पाहिजे, हे ते प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नांना उत्तरं देता देता भीष्माचार्यांनी भगवान विष्णूंची ही सहस्र नावं घेतलेली आहेत. ह्या प्रत्येक नावाचा एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण अलौकिक अद्वितीय असा अर्थ आहे. आणि हे अर्थ समजून घेऊन पुढे युधिष्ठिराने हे धर्मराज्य करणं हे अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने हा विष्णू सहस्रनामाचा रणांगणावरच उदय झालेला आहे. हे नावं जी आहेत, ही सहस्र नावं, ह्या नावांनी खरं म्हणजे भीष्माचार्यांनी वंदन भक्तीच तिथे सादर केलेली आहे. मी नंतर आधी म्हटलं तसं नंतर ही सहस्र नावं एका स्तोत्रामध्ये गुंफून नंतर ते महाभारतामध्ये व्यास महर्षींनी समाविष्ट केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न. महाराजांनी सुद्धा विष्णू सहस्रनामाचं महात्म्य जाणून दैनंदिन उपासनेमध्ये विष्णू सहस्रनाम समाविष्ट केलेलं आहे. काळाचा संदर्भ थोडासा बघूयात. रामरक्षा, आपण सर्वजण रामनामधारक आहोत. रामरक्षा स्तोत्र हे नित्यपाठासाठी आपण म्हणतोच आहोत. मग त्याच्यामध्ये सुद्धा बघा पार्वती आणि शिवाचा संवाद घडलेला आहे. त्या संवादातून शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिलेला आहे आणि त्यानुसार ही रामरक्षा त्यांनी लिहिलेली आहे. आधी जसा उल्लेख केला ना की संवाद हे आपल्या एक साहित्याचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये श्लोक येतो, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. पार्वतीनं शंकरांना विचारलेलं आहे की विष्णूंची सहस्र नावं आहेत, मला ठाऊक आहे, परंतु या सहस्र नावांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं नाही का काही? त्यावर शिवशंकरांनी उत्तर दिलंय. आणि हे शिवशंकर तरी कसे? आपल्या कंठामध्ये नित्य रामनाम ज्यांनी धारण केलेलं आहे असे हे भगवान शिवशंकर पार्वती मातेला उत्तरतात की होय, या सहस्र नावापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं काही असेल तर ते रामनाम आहे. आणि हे रामनाम हे सगळ्यांना तारणारं आहे. मग आता ही रामरक्षा म्हणजे आपल्याला संदर्भानुसार आपण जाणतो की रामायण काळामध्ये आली आणि मग महाभारत पुढच्या युगामध्ये आलं. मग एकदा सांगून झालं की सहस्र नावं आहेत ती आधीपासून प्रचलित आहेत, पण मग त्या नावापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं रामनाम आहे. मग एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा महाभारतामध्ये योगेश्वरांनीच भीष्माचार्यांना आग्रह करावा आणि ही पुन्हा एकदा सहस्रनावं सांगावीत. व्यास महर्षींनी ती नावं एका स्तोत्रामध्ये गुंफावीत आणि ते स्तोत्र पुढे येणाऱ्या भावी कलियुगासाठी आपल्यापर्यंत पोचवावं. ही सगळी भगवंतांचीच लीला नाही का? सोपं आहे ना? कारण मुळातच हे रामनाम हे फक्त त्या दाशरथी रामाचं नाव नाहीये. कबीरजी आपल्या दोह्यामध्ये म्हणतात, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम जगत पसारा आणि एक राम जगत से न्यारा. हे रामनाम
हे दाशरथी राम हा एक भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि ह्या अवताराच्याही आधीपासून म्हणजे जेव्हा ह्या सृष्टीची निर्मिती झाली असेल त्याच्या या आधी काळापासून प्रचलित असलेलं हे रामनाम आहे. आणि कबीरजी म्हणतात त्याप्रमाणे दाशरथी राम हे तर एक नाव झालं आणि हाच राम ह्या घटघटमे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या ममैवांशो जीवलोके भगवान श्रीकृष्णांनी 15व्या अध्यायात म्हटलंय की प्रत्येक जीवाच्या ठाई मीच वास करत आहे. मग घटघटमे लेटा म्हणूनच एकमेकांनी एकमेकांना पाहिल्यानंतर आदराने राम राम म्हणायचं असतं. चिंचवडची परंपरा इथं एकमेकांनी एकमेकांना पाहिलं की प्रेम भरे मोरया असं म्हणतात. हा मोरया हे राम हे कोणी वेगळे नाहीत बरं का. आपल्या हृदयस्थ रामाला ते वंदन असतं आणि असा हा राम ह्या जगतामध्ये पसरलेला आहे. परंतु ह्या संपूर्ण जगतामध्ये पसरून सुद्धा जगतसे न्यारा त्याच्याहून तो पलीकडेच कोणीतरी आहे असा हा राम आहे. आणि ह्या रामनामाचं महत्त्व विष्णू सहस्त्रनामामध्ये तर रामनाम अनेक वेळा आलेलंच आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण तेही पाहणारच आहोत. पाहणार ह्याच्यासाठी आणि असं की विष्णूंचे दशावतार आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत बरोबर. आता विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य जाणून घ्यायचं झालं तर हे दशावतार पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. परंतु अजून थोडंसं नाम महात्म्य जाणून घेऊ मग दशावतारांकडे वळू. थोडासा विषय गंभीर होतो काय मग थोडंसं हलकं फुलकं पण काहीतरी घ्यायला पाहिजे नाही का. नामाचं महात्म्य कसं आहे सांगू. सकाळी जेव्हा निलिमाताईचा मला फोन आला की नाही मला म्हणाली 4:15 येतेस. हो म्हटलं येते. आलं की सगळ्यांना आधी आम्ही पन्ह देणार आहे आणि मग स्वागत झालं की मग 5:30ला आपण तुझा कार्यक्रम सुरू करू. म्हटलं हो चालेल. पन्ह हे एक नाम झालं की नाही साधं नाव आहे पण ते म्हटल्या क्षणी सकाळच्या माझ्या फोनवर माझ्या डोळ्यासमोर काहीतरी एक दृश्य स्वरूप उभं राहिलं ना. म्हणजे माझं लगेच प्लॅनिंग झालं. म्हणजे आपण 3:30 पावणे 4 वाजताच आपला चहा घेऊयात म्हणजे मग 4:15 पन्ह घ्यायला आपलीच तब्येत अनुकूल राहील ना. आता बघा हे पन्ह हे नाव घेतल्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर जे पन्ह आलं दळदार कैरीच्या गराचं थंडगार केशर वेलचीयुक्त ते पन्ह. हे पन्ह माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारं होतं. पण आता मला हे ठाऊक होतं नाव म्हणून जर कुठलं तरी अपरिचित पेयाचं नाव सांगितलं असतं किंवा हा नुसतंच आम्ही एक स्वागत करू आणि मग तुझ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तर माझ्या डोळ्यासमोर दृश्य स्वरूपाची काही कल्पनाच निर्माण नसती ना झाली. म्हणजे नामाचं महात्म्य हे सगुण भक्तीसाठी याच्यासाठी आहे हो मंडळी की परमेश्वर निर्गुण आहे निराकार आहे. मोठमोठ्या संतांनी आम्हाला सांगितलंय पण ते कळण्यासाठी एकदम PhDचा अभ्यासक्रम नाही ना हो करता येत. बालवाडीमध्ये प्रवेश घ्यावाच लागतो ना. मग हा बालवाडीचा अभ्यासक्रम असतो ना तो ह्या सगुणापासून चालू होतो आणि सगुण भक्ती कशी करायची तर ती भक्ती ह्या नावापासून चालू होते. आणि हे नाव असतं ना नाम हे सगुणाला जोडून निर्गुणाकडे तुम्हाला हळुवारपणे घेऊन जातं आणि ते आनंददायी असतं. आता जसं मी म्हटलं की पन्ह म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर काहीतरी विशिष्ट चित्र उभं राहिलं ना. पण आता साखर म्हटली गूळ म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर उभं राहणार आहे. पण माझ्यासमोर दुधाचा एक ग्लास भरून दिलाय आणि मला जर कुणी सांगितलं याच्यामध्ये गोड काहीच घातलेलं नाहीये ते तुम्ही तुमचं ते नाम असतं ना ते घ्या ना घालून गोड करून घ्या. घेईन श्रद्धेने घेईन त्यांनी मला प्रेमाने दिलं म्हणून घेईन. पण ज्याची श्रद्धा नाहीये ज्याला तसा विश्वास नाहीये तो काय म्हणेल दूध अगोड लागलं. कसं आहे माहितीये का तोच शिरा असतो
तीच गृहिणी वर्षभर तिच्या त्याच स्वयंपाकाच्या ओट्यावर उभं राहून तो तिथे करत असते. पण ज्या दिवशी तो सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून करतो त्या दिवशी त्या शिऱ्याची तो सत्यनारायणाचा प्रसाद होतो. आपण त्याला शिरा म्हणतच नाही. आणि मग तो कुणाच्याही घरचा असला ना, एवढासा कणभर जरी मिळाला ना तरी त्याची तृप्ती अधिक वाढते. सगळेजण गोंदवल्याचे भक्त आहेत म्हणून परत सांगीन पुढचं उदाहरण की तो गोंदवल्याला जाऊन प्रसादाचा आमटी भात खाऊन आला ना की ती जी तृप्ती असते ना, अहो आमटीचा मसाला घेऊन घरी येऊन आम्ही करून बघितलीये. उत्तम अन्नपूर्णा आहोत, अगदी सुगृहिणी आहोत, पण आम्हीच आमची आमटी करतो. मसाला तोच, सगळी कृती पण विचारून आलेली असते, पण आम्हीच आमचा शेरा मारून मोकळे होतो. छे, तशी नाही झाली आमटी. का नाही झाली? आणि गोंदवल्याचं तर माहितीये की अनेक गाड्या दुपारी 12च्या वेळेला गोंदवल्याला व्हाया जाणाऱ्या का वळतात? तर तो आमटी भात खाण्यासाठी वळतात. काहीतरी नक्कीच गोडी आहे ना. स्थान महात्म्य आहे ते गोंदवले ह्या नावात, ते महात्म्य आहे. अखंड अणू रेणूमध्ये जिथे रामनाम महाराजांनी वसवलंय त्या रामनामाची गोडी त्या आमटी भातात उतरते. म्हणून तो तिथे बसून, भले आता खूप नवीन सुविधा झाली आहे पण अगदी पूर्वी आठवत असेल तर पत्रावळीवरच वाढून देत होते. तो भात असा सांडत सांडत इकडून तिकडून ओघळ वाहत गेले तरीही तो आमटी भात जो गोड लागायचा तो घरी त्याच मसालाची आमटी केली तर तो लागत नाही. ही नावाची गोडी असते आणि हेच नावाचं महात्म्य असतं. आणि हे नाव असतं ना, हे आपल्याला जबाबदारी देतं बरं का मंडळी. एकदा का मुखामध्ये रामनाम घ्यायला सुरुवात केलं की आपल्या वाणीच्या तपाला प्रारंभ होतो. मग या मुखाने अपशब्द उच्चारायचे का किंवा कोणाची निंदा नालस्ती करायची का, ही जबाबदारी सुद्धा हे रामनाम घ्यायला शिकवते. व्यावहारिक जबाबदारी सांगू, इथं माझं प्रवचन ज्यांनी ठरवलं, ज्यांनी माझं नाव सुचवलं की नाही, त्यांनी मला ती जबाबदारी दिली की ताई काहीतरी बरं सादर करा बरं का, नाही तर पुढच्या वेळेला मंडळी म्हणतील कोणी हो नाव सुचवलं. त्यांचंही नावाची जबाबदारी, त्यांचीही आब राखणं हेही माझं कर्तव्य. म्हणजे बघा, नाव आपल्याला जबाबदारी देतं. रामनाम हे असंच घ्या, हे म्हणजे फुकाचं आहे वगैरे मान्य मला, पण ते जबाबदारीने पण घेता आलं पाहिजे. त्या रामनामाला, त्या विष्णू नामाला काहीतरी खूप अलौकिक महात्म्य आहे. ते दिव्य आहे, ते परम पवित्र आहे. ते असंच म्हणून घ्यायचं नाहीये. हां, आता वाल्या कोळी उलट्या नाम घेऊन सुद्धा तरला, तो त्याचं पूर्वसंचित होतं म्हणून ते सगळंच आपल्या बाबतीत घडावं का? घडू शकतं, पण तेवढी साधना व्हायला हवी. म्हणजे नाव हे गोड तर आहेच आणि ते आपल्याला जबाबदारी देतं. तुम्ही काय आहात, कोण आहात, कशासाठी तुमचा हा जन्म आहे, तुम्ही काय करता आहात, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे नाम आपल्याला देत असतं. जबाबदारीची वेळोवेळी जाणीव करून देत असतं. म्हणून हे नाव हे श्रद्धेने, निष्ठेने, आनंदाने घेतलंच पाहिजे. पुन्हा एकदा आनंद हा शब्द आलेला आहे, कारण नाव घेतल्याचा आनंद आपल्या चित्तवृत्तीतून, आपल्या देहबोलीतून असा आजूबाजूला पसरला पाहिजे, जाणवला पाहिजे ना. फुलांचा सुगंध कळतो ना हो आपल्याला, त्या फुलांना कळतो की नाही माहीत नाही, पण आपल्याला कळतो ना. आपली तृप्ती होते ना, आपली घ्राणेंद्रिय तृप्त होतात ना तो वास घेऊन. मग तसंच मी जर नाव घेते आहे तर तो आनंद किंवा त्याच्यापासून जे पडसाद उमटतात ते मला तर जाणवले पाहिजेतच, पण ते माझ्याबरोबरच्या असणाऱ्या सर्वांनाही जाणवले पाहिजेत. बघा मंडळी, ही पण जबाबदारी आहे. तुम्ही नाव कसं घेतलं पाहिजे हे सुद्धा ते नावच परत शिकवतं आपल्याला. आणि मग आता थोडंसं पुढे वळूयात. दशावतारांचा मी आता उल्लेख केला होता, कारण आता विचार असा केला की विष्णू सहस्रनामाचं महात्म्य सांगायचं तर 1000 नावं. परवाच एके ठिकाणी प्रवचन झालं, विषय हाच होता, फक्त 3 नावांचे अर्थ सांगून झाले. म्हटलं हे काय झेपायचं नाही, असं जर नावांचा अर्थ सांगत बसलं तर कधी हो पुरं व्हायचं. मग जरा वेगळा विचार करून बघितला. आता सुदैवाने त्या दिवशीचा एकही श्रोता इथे उपलब्ध नाही, म्हणून त्या दिवशी मी काय बोलले हे कोणाला पडताळून पाहताच येणार नाही.
तेही बरंच झालं म्हणा, पण विचार वेगळा. मी म्हटलं ना की नाव आपल्याला जबाबदारी देतं. म्हणजे परवा आपण काय बोललो, काय आपल्याकडून त्रुटी राहिल्या, काय नवीन मुद्दे घेतले पाहिजेत, ही सुद्धा एक वक्ता म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे ना. तुमच्यापर्यंत काय नेमका विषय पोचवला पाहिजे, तो तुम्हाला भावलाही पाहिजे. नाहीतर असाच वरून वरून गेला तर उपयोग काय हो. म्हणजे तुम्ही म्हणाल ठीक आहे ताई, ते तुमचं आमचं आपलं रामनाम चालू आहे, हातात माळ आहे, तुम्ही काय बोलला त्याच्याशी आम्हाला फरक पडला नाही पडला. पण असं नसतं मंडळी. आपण ऐकत असतो, बाह्य कर्णेंद्रिय ऐकत असतात, पण जर एवढ्या माझ्या समजा मी आता किती शब्द बोलणारे मला ठाऊक नाही, एक शब्द जरी तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला तरी तो जो तुम्हाला स्पर्श होईल तो स्पर्श मलाही नक्की पोचतो. हे सुद्धा नावच करू जाणे. नावाचं महात्म्यच असं आहे. तर आता उल्लेख राहायला नको म्हणून पुन्हा करून घेते की विष्णूंची जी दशावतार आहेत, तर ह्या दशावतारांची कुठली कुठली नावं विष्णू सहस्रनामामध्ये आली. एक उत्सुकता म्हणून फक्त हा विषय सांगणार आहे, बाकी तर अजून पुढे खूप काही बोलण्यासारखं आहे. आता विष्णूंचे दशावतार आपल्याला माहिती आहेत. मत्स्य, कूर्म, वराह ओळीने सुरू केले तर पहिला जे मत्स्य अवतार आहे, हा अवतारच मुळी पृथ्वीला तोलून धरण्यासाठी म्हणून विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केलाय. आणि ह्या मत्स्य अवतारासाठी विष्णूंचं महाशृंग असं नाव विष्णू सहस्रनामामध्ये आलेलं आहे. थोडंसं धावताच हा आढावा घेणार आहे. याच्यानंतर कूर्म हे नाव आलेलं आहे. म्हणजे कूर्म हा अवतार आहे. ह्या कूर्म अवतारासाठी विष्णूंचं महादिधृक हे नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये आले. अद्री हा शब्द आहे. अद्री म्हणजे पर्वत. आपल्याला ठाऊक आहे की समुद्र मंथन झालेलं आहे आणि ह्या कूर्मानी आपल्या पाठीवर तो मांदार पर्वत तोलून धरलेला आहे. त्याला तो धरणारा, धारण करणारा म्हणून तो महादिधृक. त्याच्यानंतर मत्स्य, कूर्म, वराह. वराह याच्यासाठी महावराह हे पण नाव आलेलं आहे. आणि अजून दोन वेगळी नावं आली आहेत, ती म्हणजे कुंद आणि दुसरं वैखान. वैखान म्हणजे खणणारा. ह्या वराहाने असं म्हणतात की पृथ्वी ती खणून खणून तो खोल रसातळापर्यंत, रसा म्हणजे ही पृथ्वीच, आणि खोल खोल पाताळापर्यंत गेला. आणि तिथे त्या राक्षसांनी ते सगळे वेद वगैरे दडवून ठेवले होते, ते तो वराह घेऊन आला म्हणून तो वैखान. आणि कुंद याच्यामध्ये जो कुंग हा जो शब्द आहे, हा शब्द पृथ्वी या अर्थी संस्कृतमध्ये वापरलेला आहे आणि तिला खणून काढणारा म्हणून तो कुंद. याच्यानंतर चौथा अवतार जो आहे तो म्हणजे नारसिंह. आता नारसिंह हे असंच नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये आले. आणि चतुर्दंष्ट्र, चतुर्भुजहा अशी ही नावं आलेली आहेत. ही सगळी नृसिंह अवतारासाठी आहेत. याच्यानंतरचा पुढचा अवतार आहे वामन अवतार. वामन अवतारासाठी वामन आणि त्रिविक्रम आणि उपेंद्र अशी 3 नावं विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेली आहेत. या अवतारांच्या सर्व कथा आपण जाणतात म्हणून कथांच्या भागाकडे वळत नाहीये. पुढचा अवतार आहे तो परशुरामाचा अवतार. आणि ह्या परशुरामाच्या अवतारासाठी खूप वेगळी वेगळी म्हणजे खंड परशु, भूरी दक्षिणहा अशी वेगळी वेगळी नावं आली आहेत. खंड परशु ह्या नावातच परशु याचा उल्लेख आलेला आहे. आणि भूरी दक्षिण म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की परशुरामांनी सगळी भूमी ही कश्यपाला दान केली आणि दान केल्यानंतर आता दक्षिणा काय द्यायची याच्यासाठी म्हणून ही कोकणची भूमी त्यांनी तयार केलेली आहे. आणि भूरी दक्षिणहा ती दक्षिणा म्हणजे ती भूमी तिथे निर्माण करून मग त्यांनी कश्यपांना दक्षिणा दिलेली आहे. असं हे परशुराम अवतारासाठी नावं आलेली आहेत. त्याच्यानंतर राम अवतार आहे. राम अवतारासाठी तर राम हे तर नाव आहेच. आणि धनुर्धरो, धनुर्दंडो ही तर खूप म्हणजे राम अवतारासाठी तर विष्णू सहस्त्रनामामध्ये भरपूर नावं आलेली आहेत. त्या प्रत्येक नावाचा
अर्थ आहे आणि ह्या अर्थाला हे देव ह्या अवतारामध्ये जागलेले आहेत. आणि एक सांगते उदाहरण की पूर्वी आम्ही जेव्हा आमच्या आजीला वाढदिवसाला किंवा सणासुदीला नमस्कार करायचो ना, तेव्हा आजी म्हणायची, तिचा आशीर्वाद असा असायचा की आपल्या नावाला पुढे जाऊन जागा. म्हणजे ह्या आशीर्वादात सुद्धा किती सुंदर आणि किती छान सहज आशीर्वाद आहे ना. कारण प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाचं मुलीचं नाव खूप विचारपूर्वक ठेवलेलं असतं. काहीतरी त्यांचा त्याच्यामागे पण हेतू असतो. राशीवरून असतं, पत्रिकेवरून असतं, आवडीचं म्हणून असतं, आपल्या कुलदैवतेवरून ठेवलेलं असतं, पण त्याच्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असतो ना. मग आपल्या नावाला जागा असा आजीचा आशीर्वाद. तसंच आहे की प्रत्येक जी नावं आहेत, आता राम ह्याच्यासाठी विष्णू सहस्त्रनामामध्ये जेवढी नावं आलेली आहेत त्या प्रत्येक नावाचा अर्थही वेगळा आहे, त्याच्यामागची कथाही वेगळी आहे, त्या समयी ते नाव महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यांना विष्णूंचं षोडश नाम स्तोत्रसुद्धा माहीत असेल. औषध चिंतयेत विष्णू, म्हणजे औषध घेताना विष्णू ह्या नावाचं स्मरण करावं. अशी ती 16 खूप सुंदर ते पण स्तोत्र आहे की प्रवासाला निघताना त्रिविक्रमाचं नाव घ्यावं, झोपताना कुणाचं नाव घ्यावं. हे सगळं एवढ्यासाठी की त्या नावाच्या मागे तो अर्थ अभिप्रेत आहे, म्हणून ती नावं घेणं अपेक्षित आहे. तर अशी ही रामाची सगळी नावं, अनेक नावं विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेली आहेत. याच्यानंतर कृष्ण अवतार, आणि ह्या कृष्ण अवतारासाठी तर मुकुंद आहे, मधुसूदन आहे, खूप भरपूर, म्हणजे त्यांची तर मला वाटतं सगळ्यात जास्तच नावं ह्या विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेली आहेत. आणि ही प्रत्येक नावं, ह्या प्रत्येक नावाचे अर्थसुद्धा वेगळे आहेत. संध्या करताना जी 24 नावं घेतो त्या 24 नावाचे सुद्धा अर्थ किती वेगळे आहेत. आता केशव, ओम केशवाय नमः पहिलंच नाव आहे. केशव नावाचे सुद्धा 2 अर्थ आहेत. केशव हे नाव सुद्धा विष्णू सहस्त्रनामामध्ये 2दा आलेलं आहे. एक केशव म्हणजे केश, म्हणजे ज्याचे कुरळे केस आहेत तो केशव, आणि दुसरा केशव म्हणजे ज्यांनी केशी ह्या राक्षसाचा वध केला तो केशव. तसंच माधव हे सुद्धा नाव आहे. माधव म्हणजे म्हणजे रमा, रमेचा जो धव म्हणजे पती तो माधव. तसंच म्हणजे विद्या, मग विद्येचा पती तोही विष्णू, आणि म्हणजे चंद्राचा मधुवंश मानला जातो. त्या मधुवंशामध्ये जो जन्माला आला किंवा ज्याने अवतार धारण केला म्हणून तो माधव. म्हणजे असे वेगळे वेगळे अर्थ आहेत आणि त्या प्रसंगी ते अर्थ अनुकूल असतात, अभिप्रेत सुद्धा असतातच. तर असं हा सगळा एक धावता प्रवास जो दशावतारांसाठी म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो एक प्रवास. आता आज आपण इथे संतांच्या उपासना केंद्रामध्ये बसलेलो आहोत, म्हणून मग थोडासा मी म्हटलं ना तसं की परवाच्या प्रवचनानंतर काहीतरी वेगळा विचार करून येणं अपेक्षितच होतं. विचार असा केला की संत हे सुद्धा नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेलंच आहे. मग ह्या नावाविषयी थोडंसं अधिक विवेचन करण्याचा मी आता इथे प्रयत्न करणार आहे. विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य जे आहे हे महात्म्य विविध संतांनी आपल्यापर्यंत पोचवलंय. म्हणजे ह्या विविध संतांमध्ये अगदी सगळ्यात पहिल्यांदा अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे जगद्गुरू शंकराचार्य यांची एक सुंदर कथा आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनी सर्वात प्रथम विष्णू सहस्त्रनामावर भाष्य केलं आणि हा सनातन हिंदू धर्म टिकवण्यासाठीच शंकराचार्यांचा अवतार झाला हेही आपण सर्वजण जाणतो. आता वैशाख महिना जवळच येतो आहे, शंकराचार्यांची जयंती पण आपण करणारच आहोत. तर ह्या शंकराचार्य अतिशय म्हणजे विद्वान, बुद्धिवान आणि पंडित असलेले शंकराचार्य प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करायचे. तो काळ असा होता की त्या काळामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म आणि इतर धर्म आणि त्याही व्यतिरिक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य असे वेगळे वेगळे पंथ इतके उदयाला आले होते. त्या सगळ्यांचं सगळं असं विस्कळीत जे स्वरूप झालेलं होतं त्या स्वरूपाला एकत्र बांधून ठेवून एक सनातन धर्माची, हिंदू धर्माची
ध्वजा उभी करण्यासाठी म्हणून शंकराचार्यांचं कार्य हे अलौकिक कार्य आहे आणि त्यांचं विष्णू सहस्रनामावर भाष्य हे सगळ्यात पहिल्यांदा भाष्य म्हणून आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर कथा अशी आहे, जो कुठला अभ्यास करावा तर त्याच्यावर जे चिंतन होईल, जे मनन होईल, त्यावर जे आपले विचार स्फुरतील ते शंकराचार्यांनी पाटीवर रोज लिहावेत. आता त्यावेळेला कदाचित धूळपाटी असेल, माहीत नाही कुठली पाटी होती. महाराज म्हणतात तसं त्या फार गोष्टींमध्ये शिरू नका. पेढा दिला ना हातावर प्रसादाचा, खा आणि मोकळे व्हा, त्याची गोडी अनुभवा. तो कसा आहे, तो चितळ्यांचा आहे का, काका हलवायचा का, आमच्या प्रदीपचा आहे चिंचवडच्या, नका शिरू त्याच्यात, खरंच नको. तर तसंच आहे, पाटी म्हटलं तर कुठली प्रकारची पाटी असेल हा विषय सोडूनच दिलेला बरा. शंकराचार्य रोज असं मनन लिहायचे आणि सकाळी उठून पाहिलं तर त्यांना असं लक्षात यायचं की ती पाटी पुसलेली आहे. आणि मग त्यांना एकदा सरस्वती देवीनी दृष्टांत दिलेला आहे. तिने सांगितलंय, तू लिहित राहा, मी पुसत राहीन. बघा, दृष्टांत सुद्धा कसे आणि आशीर्वाद सुद्धा कसे, तू लिहित राहा, मी पुसत राहीन. शंकराचार्य अथक लिहित राहिले आणि मग अचानकपणे विष्णू सहस्रनामावर भाष्य करावं, चिंतन करावं असं त्यांच्या मनाने घेतलं. आणि ज्या दिवशी, पहिल्या दिवशी त्यांनी हे भाष्य त्या पाटीवर लिहून ठेवलं, त्या दिवशी मात्र सरस्वतीनं ती पाटी पुसली नाही. आणि म्हणूनच कदाचित, म्हणजे बघा, ते भाष्य आपल्यापर्यंत पोचावं ही सुद्धा त्या परमेश्वराचीच लीला. आणि सगळं पुसलं जाईल, संकेत बघा याच्यातून लक्षात घ्या की तुम्ही कितीही, म्हणजे आज आपण इथे किती बोलतोय, रेकॉर्ड होतंय, कोणी लिहून काढतंय, कोणी उद्या पेपरला प्रसिद्धी देतंय, कोणी व्हॉट्सअपवर त्याच्यावर लेख लिहून लिहितंय, सगळे आपापल्या परीने आपण त्याच्यावर व्यक्त होण्याचे प्रयत्न करतो. सगळं ही व्यक्तता सुद्धा पुसली जाईल आणि उरेल तर अव्यक्त एकच नाव, आणि ते म्हणजे परमात्मा, परमेश्वराचं नाव. हा संकेत सरस्वती मातेनं दिलाय की ह्या जगाच्या अंतासमयी उरेल तर फक्त विष्णूंचं नाव उरेल. कारण आपल्याला ठाऊक आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही 3 प्रमुख दैवत आहेत, जी एका ओम ह्या अक्षरामध्ये समाविष्ट आपण केलेली आहेत. आणि ओम हे पहिलं नाव आहे जे विष्णू सहस्त्रनामाच्या प्रारंभी येतं, एकाक्षरी नाव आहे. आणि जर शेवट बघितलं तर सर्व प्रहरणा युधा म्हणजे 8 अक्षरी नाव आहे. म्हणजे एका अक्षरापासून 8 अक्षरापर्यंत विष्णूंच्या अनेकविध अक्षरी नावांचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. पण उरेल तर एकच. ह्या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवानी केली आणि हिचं पालन पोषण भगवान विष्णू करणार आहेत आणि पुढे त्याचा लय शिवशंकरांकडून होणार आहे. म्हणून ओम हे जे पहिलं नाव विष्णू सहस्रनामामध्ये येतं, हे ओम हे साक्षात प्रणव आहे आणि हेच भूत आहे, हेच वर्तमान आहे आणि हेच पुढे भविष्य असणार आहे. ओम म्हणजे होय म्हणा, हो, ओम म्हणा म्हणजेच होय म्हणा. म्हणजेच काय हो, तर तुमच्या मनातला नकार तोच मुळात बाजूला सारा. ओंकार ही धारणा आहे आणि ही समाधीकडे जाण्याच्या पूर्वीची ध्यानाची अवस्था आहे. ओंकार याचा जप हा मनापासून करावा. आणि कसं आहे माहिती आहे का की ओंकार ही आपण एक उपाधी म्हणून सुद्धा बघतो. कुठल्याही दैवताच्या नावाच्या आधी ओंकार म्हणावा, आरंभी म्हणावा, शेवट म्हणावा, त्या ओंकाराला काहीच फरक पडत नाही. कारण हा ओंकार कसा आहे, कामदम मोक्षदम चैव. कामदा म्हणजे आपल्या मनातल्या कामना पूर्ण करणारा. चला बरं झालं की मग मला खूप काय काय माझी अजून पुढची स्वप्न आहेत, मग ती स्वप्नपूर्तीसाठी आता मी रोज म्हणावा काय ओंकार. हो, तसं पण विष्णू सहस्त्रनामातलं पहिलंच नाव आहे, हरकत नाही ना ओंकार म्हणायला. हो, तो ओंकार तुमच्या कामना पूर्ण करणार आहे. पण कशा माहितीये, हळूहळू हळू तुमच्या मनामधला तो काम आहे, तो विकार आहे, तोच हा ओंकार नष्ट करणार आहे. इतका हा दिव्य ओंकार आहे. कामदम मोक्षदम चैव म्हणजे कामना हळूहळू पूर्ण, म्हणजे इच्छा चोरली नाही माणसाला की त्याचा प्रवास कसा होणार आहे, तर तो आपोआप मोक्षाकडे. म्हणजे हा ओंकार
कामदम मोक्षदम असा प्रवास आपल्याला घडवून आणण्यासाठी इतका सामर्थ्यवान असा ओंकार आहे. आणि म्हणूनच त्याचा अंतर्भाव हा विष्णू सहस्रनामामध्ये प्रारंभी झालेला आहे. आपण पाहत होतो संत ह्या शब्दासाठी, म्हणून संतांचं जे काही त्यांनी जे महात्म्य विष्णू सहस्रनामासाठी सांगितलं आहे, आदि शंकराचार्यानंतर आता माऊलींकडे वळल्याशिवाय ओम नमोजी आद्या. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सुद्धा माऊलींनी ओंकारच ह्या प्रणवाचाच नाद केलेला आहे. आणि माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ह्या विष्णू सहस्रनामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. कारण माऊलींची एक ओवीच आहे की नामाची या सहस्रावरी नावा इये अवधारी सजून या संसारी तारू झालो. माऊली म्हणते की विष्णू सहस्रनाम म्हणजे ही सहस्र ह्या नावा म्हणजे या होड्याच आपल्याला भगवंतांनी दिल्या आहेत. त्या कशासाठी दिल्या आहेत तर आपण सगळ्यांनी एक कल्पिलेला भवसागर आहे, माहीत नाही या 5 सागरांच्या पलीकडे का अलीकडे का खाली आहे का वर आहे कुठे माहीत नाही, पण सगळ्यांनी सांगितलं म्हणून तो मलाही माहिती आहे की एक भवसागर आहे. मग आता हा भवसागर जर आहे तर तो तरून जाण्यासाठी मला काहीतरी तारू हवं ना, जे तरेल ते तारू. मग ते तारू म्हणजे ही विष्णू सहस्र नावं आहेत. आणि भगवंत इतके कृपाळू इतके दयाळू, कारण ही सृष्टी त्यांनी निर्मिलेली आहे. मग हे सृष्टी निर्मिती झाल्यानंतर आपला हा जो देह तयार झालाय, हा देहच मुळी 11 गोष्टींनी तयार झालाय. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय ज्याच्यावर पंचमहाभूत कार्यरत आहेत त्यांचं अधिष्ठान आहे, ही पंच कर्मेंद्रिय आणि त्याच्याही वर मन. माणसाचं मन कसं आहे, बहिणाबाई चौधरी म्हणते ना, मन वढाय वढाय. ह्या मनाचं काही थांगच लागत नाही की आत्ता इथे होतं म्हणता म्हणता कुठे गेलं काही पत्ता लागत नाही. आणि हे मन सुद्धा कसं अत्यंत संवेदनशील. मग विष्णू हे पालक आहेत, म्हणजे आपल्या ह्या सृष्टीचं ते पितावत मातृवत पालनपोषण करता आहेत. तर मग हे पालनपोषण करताना माऊली जसं आपल्या लेकराचं मन राखून त्याला मोठं करते ना, प्रत्येक वेळेला काही शिक्षा हा मार्ग नसतो. बरं असं का, असं करूयात का, हे माऊलीचं ब्रीदच असतं. मग परमेश्वरालाही आपण माऊलीच म्हणतो ना. मग ही माऊली आपलं मन जाणते हो. आणि मग इतकी सहस्र मन, इतके सहस्र देह, मग ह्या प्रत्येक देहाची आवड निवड वेगळी असणार. म्हणूनच इतकी सहस्र नावं. बघा तुला हे नाव आवडलं का, ह्या नावाचं तू ध्यास कर आणि त्या नावाच्या होडीत बस. होईल आज नाही तर उद्या हा भवसागर तुझ्याकडून पार होईल, हा विश्वास आपल्याला भगवंतांनी दिलाय आणि त्याची जबाबदारी ते स्वतः घेतात. म्हणूनच माऊलींच्या ह्या ओवीचं हे सार्थ आहे. आता पुढचं माऊली झाले की तुकाराम महाराज हवेतच ना, त्यांचंही महात्म्य जाणून घ्यायला पाहिजे. अहो तुकोबांचं महात्म्य तर काय, तुकोबांचं आपल्याला ठाऊक आहे ना, 18 विश्व दारिद्र्य, दरिद्री नारायण म्हटलं तरी हरकत नाही. बघा या शब्दातच मेघ दडली आहे. एकीकडे म्हणावं दरिद्री आणि दुसरीकडे म्हणावं नारायण. अहो कसं काय, अहो दरिद्री हे तुमच्या आमच्यासाठी, पण साक्षात नारायण त्यांच्या इथे होते, त्यामुळे ते त्या अर्थाने दरिद्री कधीच नव्हते. ह्या तुकोबांनी त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नामध्ये आपल्या जावयाला, जावई हा सुद्धा कसा असतो, नारायण स्वरूप असतो. आणि ह्या जावयाला तुकोबांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये श्री विष्णू सहस्रनाम संपूर्ण लिहिलेलं आहे. आणि त्या सहस्रनामाची हस्तलिखिताची प्रत आपल्या नारायण स्वरूप जावयाला त्यांनी लग्नाचा आहेर म्हणून दिलेली आहे. आणि सगळ्यांचा कल्याणाचा मार्ग याच्यातून पुढच्या पिढीला मिळावा असा आशीर्वाद तुकोबांनी आपल्या जावयाला दिलेला आहे. असे हे तुकोबाराय आणि त्यांनी आपल्यासाठी या विष्णू सहस्रनामाचं हे महात्म्य सांगितलेलं आहे. आता तुकोबांना समकालीन समर्थ रामदास स्वामी ते तर म्हणतात की 24 नामी सहस्रनामी अनंत नामी तो अनामी. आणि ते म्हणतात की जाणावा अंतर्यामी आणि विवेके तो ओळखावा.
त्यांच्या दासबोधामधली ओवी आहे ते म्हणतात की 24 नावं आहेत ना, सहस्रनामं आहेत, पण तरीही तो अनंत नामी आहे, म्हणजे ज्याला अंतच नाही ना. मॅथ्समध्ये इन्फिनिटी एक साईन असते बघा, कशी असते ती, असे दोन असे राऊंड असे 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 जोडलेले असतात आणि हे असे जोडत जोडत जायचे असतात. इन्फिनिट माहितीच नाही कधी सुरू झालं आणि कधी संपलं. साखळी गुंफायची आहे ना, एकाला एक एकाला एक एकाला एक जोडत जायचं. तो अनंत आहे आणि तो तरी पण अनामी आहे. आणि मग समर्थ म्हणतात की हा अनंत असलेला, ज्याला तरी पण तो अनामी आहे, म्हणजे तुमच्या आमच्या बाह्य कुठल्याही स्तवनानी सुद्धा ज्याचं स्वरूप हे पूर्ण होत नाही, कारण शब्द ब्रह्माच्याही पलीकडे तो परब्रह्म आहे. कारण समर्थांनी दासबोधामध्ये हे सगळं स्पष्ट वर्णन करून दिलेलं आहे की ही सगळी पंचेंद्रियांची जे सगळे गुणविशेष आहेत ना, हे त्या परमात्म्यापर्यंत पोचतच नाहीत. हो, मग शब्द तिथे पोचतच नाहीत, मग तिथे तुम्ही वर्णन कसं करणार? मग वर्णनच ज्याचं करता येत नाही तो हा अनंत असलेला अनामी हा जाणावा कसा? तर समर्थ म्हणतात विवेक करा आणि ओळखायला शिका. आता हा विवेक कसा करायचा नेमका? तर हा ओळखण्यासाठी, तो विवेक म्हणजे काय हे समजण्यासाठी सद्गुरूंची कास धरणं गरजेचं आहे. आणि मग सद्गुरूंची कास धरल्यानंतर सद्गुरू आपल्याला आशीर्वाद म्हणून काय देतात? तर एक नाम देतात, म्हणजे पुन्हा तेच नाम आणि हेच नाम असंच महत्त्वाचं आहे. याच्यानंतर थोडासा पुढचा संतांचा जर प्रवास आपण बघितला तर असं लक्षात येतं की अगदी विनोबा भावे, लोकमान्य टिळकांपर्यंत, मामासाहेब देशपांडे, दासगणू महाराज किंवा वरदानंद भारती या सर्वांनी विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य हे आपल्यासाठी सांगितलंय बरं का. वरदानंद भारतींना तर विष्णू सहस्त्रनामाच्या अखंड पठनानंतर त्यांना साक्षात भगवान विष्णूंनी स्वप्नामध्ये दर्शन दिलेलं आहे आणि ते जे दर्शन त्यांना जे घडलं ना, त्या दर्शनाचं वर्णन त्यांनी नंतर, त्यांचे स्नेही होते मिरजेचे, सांगलीचे कल्याण शेटे म्हणून, त्यांना ते वर्णन केलंय आणि त्या वर्णनाला अगदी अनुकूल असं भगवान विष्णूंचं चित्र तयार झालेलं आहे. आणि ते चित्र वरदानंद भारतींचं जिथे कुठे उपासना केंद्र असते तिथे भगवान विष्णूंचं ते चित्र उपलब्ध आहे. असं हे विष्णूंचं स्वरूप आहे. आणि विनोबा भावे यांच्याबद्दल तर बोलावं काय. विनोबाजींनी तर संपूर्ण म्हणजे अध्यात्म आहे, राष्ट्रकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि गीता आणि विष्णू सहस्त्रनाम ह्या दोन मुख्य ग्रंथांचा त्यांनी आपल्या जीवनाचा आधार म्हणून धारण केलेलं होतं. आणि विष्णू सहस्त्रनामाविषयी विनोबाजी म्हणतात की गीता म्हणजे साक्षात अमृताचं भोजन आहे, तृप्ती आहे. आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे अमृताचं स्नान आहे. जे त्रासलेलं, गांजलेलं, इतस्ततः भटकलेलं, सैर भैर असं जे चित्त असतं ना, ह्या चित्ताला किंवा तृषार्त मन असं जे असतं त्या मनाला शांतवण्यासाठी काय, तर फक्त आणि फक्त विष्णू सहस्त्रनाम. आणि हा जी आज आपण सामूहिक उपासना जी विष्णू सहस्त्रनामाची करत आहोत, तर याचे मूळ प्रणेते विनोबाजी आहेत. त्यांनी त्यांच्या पवनारच्या आश्रमामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये रोजची एक निर्धारित वेळ पण दिलेली होती की 10:30ची वेळ. आणि ते म्हणाले की हो बरोबर आहे, ही वेळ सगळ्यांनाच अनुकूल असेल असं नाही, परंतु काहीतरी एक वेळ ठरवल्याशिवाय हे घडणार पण नाही ना, कुणीतरी पुढाकार पण घ्यावा लागतो. ज्यांना ह्या वेळेला शक्य होईल त्यांनी या वेळेला आपापल्या घरी बसून तेव्हाही आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून करोनाच्या काळात तेच केलं. आपापल्या घरी बसा आणि आकडे कळवा. मी आपली आकडे मोजत होते आणि नोंदी करत होते. पण त्याच्यातून सुद्धा जी वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती काय असते याचा अनुभव आपण सर्वांनी प्रत्यक्ष करोनाच्या काळामध्ये घेतलेला आहे. अनेक घरं व्यथित, पीडित झालेली असताना सुद्धा तरी पण आपण एवढे सगळे तरलो. हे कशामुळे? तर त्याच्या सहस्र नावा भगवंतांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्या ना, त्या प्रत्येक नावेत एक एक घर बसलं.
म्हणजे एक एक घरातली एक व्यक्ती का होईना, पण त्यांनी हे नाव धारण केलं आणि म्हणूनच केवळ आपण यातूनही बाहेर पडलो आणि कुठलीही निराशा मनामध्ये न ठेवता आज पुन्हा उत्साहाने नव्याने अजून काय चांगलं करता येईल, कारण श्रद्धा दृढ झाली, तुम्ही भोग भोगलेत, म्हणजे भगवंतापासून दूर जायचं कारण नाहीये, पण ते भोग भोगण्याचं बळ, ते सामर्थ्य ते कुणी दिलं तर त्या भगवंतांनीच दिलं. त्यामुळे त्याचे पुन्हा एकदा शतशः ऋण मानूनच आपल्याला कायम पुढचा प्रवास करायचा असतो. ही भावना ह्या करोनाच्या काळामध्ये दृढ झाली आणि संत ह्यावरच मी म्हणजे आपला सगळा प्रवास करते आहे. तर मिरजेच्या आपटे काका आज आपल्यामध्ये ते नाहीत, पण हे सुद्धा एक आधुनिक काळातले संत म्हणूनच आपण त्यांनाही वंदन करणं योग्य ठरेल. कारण संत आपण त्यांना म्हणतो की द्रष्टे असतात. म्हणजे 19 साली जे त्यांनी हे सगळा आग्रह धरला की विष्णू सहस्त्रनाम म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, तर पुढे लगेचच 20 सालामध्ये हा सगळा करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि ही सगळी परिस्थिती ते जाणत होते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आपण अनुभवली आणि जी काही चित्ताची शांती आपण या काळातही अनुभवली, या सगळ्यासाठी ही संतांची, गुरूंची कृपाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता थोडासा पुढचा प्रवास ह्या सगळ्या म्हणजे विनोबाजींनी अजून एक त्यांचं सांगेन की सामूहिक उपासना विनोबाजींनी सांगितली आणि त्याच वेळेला त्यांनी अजून एक महत्त्वाचा धागा आपल्याला सांगून ठेवलाय. तो असा की ते म्हणायचे की विष्णू सहस्त्रनाम मी आधीच म्हटलं ना 108 श्लोकांचं, तरी मधलंच म्हणतो आपण, सुरुवात म्हणत नाही आणि फलश्रुती म्हणत नाही. आता फलश्रुती पण का म्हणत नाही ते पण सांगते बरं का. काय होतं ना, फलश्रुतीवर मग आपला नजर जाते. हे म्हटलं की हे मिळणार का, म्हणजे जो नवशिका असतो, जो नवीनच ह्या मार्गाला आला आहे, तर तो विचार करतो ना, अरे बापरे एवढं मोठं स्तोत्र म्हणायचं, बापरे जिभेची तर बोबडी वळते, मधले श्लोक अजूनही लोकांना म्हणता येत नाहीत. मी सांगते ना कुठले कुठले शब्द अजूनही, मग थांबतात, कावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघतात, कारण ते अवघड आहेत, संस्कृत आहेत आणि थोडंसं श्रद्धेने घेतलं, प्रयत्नपूर्वक केलं तर ते येणार आहेत. पण आम्ही बऱ्याच वेळेला त्याच्यातच कमी पडतो आणि सवय अशी होऊन जाते की नकोच, इकडे इकडे बघावं, कोण म्हणतंय, कोण असे म्यूट मोडवर गेलेत आणि कोण म्हणतंय हे बघण्याचीच उत्सुकता. तसंच त्या फलश्रुतीचं पण होतं की म्हणजे हे स्तोत्र म्हटलं की गंमत अशी आहे ना की मारुती स्तोत्रामध्ये सुद्धा धनधान्य पशुवृद्धी हे मूळ मारुती स्तोत्रात नाही असं गडावरच खरं म्हणजे सांगितलं जातं. अहो मारुतराय कशाला तुम्हाला धनधान्य पुत्र पौत्र, मारुती ही देवता त्याच्यासाठी आहे का? त्या मारुतरायांकडे जाऊन काय मागावं, तर आम्हाला पुत्र पौत्र दे, आमच्या घरामध्ये भरपूर ऐश्वर्य दे, म्हणजे 2 फ्लॅट आहेत पण एक तिसरा मिळाला तरी चालेल, एखादं सेकंड होम हो चालेल ना, रेंटवर देऊ सध्या, ऐश्वर्य येत राहील. मारुतराय ह्याच्यासाठी आहेत का? मारुतीची उपासना ही त्याच्यासाठी करायची आहे का? पण तरी सुद्धा आपण हे म्हणतो आणि पण प्रयत्न असा करावा. आम्ही जिथे मारुती स्तोत्र म्हणायला जातो तेव्हा मी आवर्जून सांगते की हे मधले श्लोक गाळून म्हणायचे, नाही येत ते, कारण मुळातले. आणि खरं म्हणजे जर योग्य आपण त्याला जर आपल्या विवेकबुद्धी जर लावून बघितली तर पटतं ना की हे नाहीच आहे ना योग्य. पण तरी सुद्धा फलश्रुती नाही म्हणू ती एवढ्यासाठी की फळाची अपेक्षाच नको. म्हणजे भगवंतांनी आपल्याला प्रत्येक काम म्हणजे कर्मयोग जर आपण 3रा अध्याय बघितला तर त्याच्यात भगवंतांनी सांगितलंय की मुळामध्ये मी कर्म करणारच नाही हा अहंकारही उपयोगाचा नाही. कारण भगवंत म्हणतात नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे एक क्षण सुद्धा तुमचा असा जाणार नाही की तुम्ही कर्म केलं नाही. बघा ना, आपल्या रिफ्लेक्स ॲक्शन्स होतच राहतात ना, डोळ्याची पापणी अखंड लावते, आपल्या हृदयाची धडधड अखंड होते. मी आत्ता चहा पिऊन आले, त्याच्यानंतर आता पन्ह प्याले, त्याची पचनाची प्रक्रिया माझ्या हात, मी इथे बोलते म्हणून काही फरक पडत नाही, ती चालूच राहते. ते आतली अंतर इंद्रिय माझी परवानगी पण घेत नाहीत, म्हणजे माझ्या देहाकडून कर्म चालू आहेत, फक्त ती बाह्य रूपात सगळीच दिसतात असं नाही, पण अखंड कर्म हे चालूच असतं. पण भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुला हा जो मोह झालाय ना की मी ह्या सगळ्यांना मारेन, माझ्या हातून या सगळ्यांचा वध होईल, तर असं काहीच घडणार नाहीये.
11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतांनी सगळं अर्जुनाला दाखवलंय की तू फक्त एक निमित्त मात्र आहेस. करता करविता तर स्वतः भगवंतच आहेत आणि ते सगळं जे करायचंय ते फक्त तुला या देहानी नाममात्र करायचं आहे. आणि करता करविता तो वेगळाच आहे. तुझी भावना कशी असली पाहिजे तर निष्काम कर्म. म्हणूनच फलश्रुती कधीच वाचू नये. म्हणजे काकांनी पण आम्हाला असंच सांगितलंय की जेव्हा 12 कोटीचा संकल्प पूर्ण होईल तेव्हा एकदाच मिरजेला त्या फलश्रुतीचं वाचन होणार आहे. तुम्ही आम्ही म्हणूच नका. आणि खरंच योग्य आहे. तुम्ही जर विष्णू सहस्त्रनामाची पुस्तकं पाहिली असतील तर त्याच्यामध्ये खूप रकाने भरून विष्णू सहस्त्रनामाची फलश्रुती दिलेली आहे. म्हणजे मी आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे मामासाहेब देशपांडे यांनी सुद्धा सांगितलंय की अधिक महिना श्रावण महिन्यात जर रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर एक विष्णू याग केल्याचं पुण्य आहे. खूप लोकांनी म्हणून बघितलं बरं का. आणि हे इथपर्यंत योग्य आहे कारण हे संतांनी सांगितलंय. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक विचारतात ना हो फोन करून. आता खरं म्हणजे उत्तर देण्यासाठी योग्य व्यक्ती मी नाही, पण आता ते कार्य करायला एक कोणीतरी नामधारी तिथे बसलाय म्हणून मला फोन येतात. अहो ताई ते असं सगळं झालं हो, 12 वेळा नाही 24 वेळा म्हटलं पण काय फार फरक नाही पडला. हल्ली सोडून दिलं म्हणायचं. अरे 12 वेळा म्हटलं 24 वेळा पण म्हटलं नाही हल्ली होतच नाही म्हणणं हे कितपत योग्य आहे. असं पी हळद हो गोरी असं कुठे असतं का हो शास्त्र? असं नाही आहे ना. आपल्या रोजच्या सगळ्या व्यवहारातल्या म्हणींमध्ये आपल्याला सगळं दाखवलंय तरी सुद्धा विश्वास दृढ तर व्हायला पाहिजे. एकदाच सगळं केलं आणि सगळं कसं काय घडावं? श्रद्धेने व्हायला पाहिजे. आणि कित्येक वेळेला संतांनी आपल्याला हे पण सांगून ठेवलंय ना की आपले मागचे पापाचे डोंगर केवढे तरी असतात ते सगळे आधी ते लयाला जायला हवंय म्हणून तर आत्ता हे सगळं करायचंय. याच्या पुढेचा सगळा पुण्यसंचय आपल्याकडे आपण करणार आहोत. मग अशी अधेमध्ये श्रद्धा असा अधेमध्ये विश्वास डळमळीत केला तर काहीतरी तर साध्य घडावं का हो? घडणार नाहीच. आणि अशा ह्या संतांमध्ये आता मी जो विष्णू सहस्त्रनामातला श्लोक घेणार आहे तो असा आहे, वीरहा रक्षण संतो जीवन पर्यवस्थितः. आणि यालाच तौलनिक अभ्यास म्हणून गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे तो असा आहे की यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. कारण गीता आणि विष्णू सहस्रनाम यांचा तौलनिक अभ्यास हा सुद्धा खूप काही आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य देऊन जातो. आता ह्या दोन्ही ओळींमध्ये बघा संत हा शब्द आलेला आहे आणि संतांच्या चरणाशी बसलो आहोत म्हणून मी आवर्जून हाच शब्द महात्म्य सांगण्यासाठी घेतलेला आहे. संत म्हणजे काय? जे सन्मार्गाने जातात ते संत. जे सनातन धर्माचं रक्षण करणारे असतात ते संत. समर्थांनी तर दासबोधामध्ये एक संपूर्ण समासच संतस्तवनासाठी लिहिलाय. संतस्तवन वेगळं, सद्गुरुस्तवन वेगळं. कारण समर्थांचं शब्द भांडार इतकं प्रचंड आहे की म्हणजे काय म्हणावं त्या वर्णनापुढे. तुम्हाला बारीक बारीक शब्दांच्याही पलीकडे जाऊन त्यांची फोड, त्याचे अर्थ, त्याच्या मागे दडलेले त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ सगळं काही समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये व्यवस्थित विवरणासहित दिलेलं आहे. तर असे हे संत. आता 3ऱ्या अध्यायातला जो श्लोक सांगितला कर्मयोगाचा अध्याय आहे. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. आता यज्ञ ही संकल्पना भगवंतांनी अर्जुनाला या अध्यायामध्ये उलगडून सांगितले. यज्ञ हे नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा अगदी शेवटच्या श्लोकांमध्ये भरपूर वेळा आलेलं आहे. कारण यज्ञ हे साक्षात भगवंतांचंच एक नाव आहे. आणि यज्ञ ही एक खूप मोठी अतिशय व्यापक विस्तृत अशी संकल्पना आहे. आणि आपल्या डोळ्यासमोर जर यज्ञ म्हणजे पूर्वापार आपण पुराणातून वाचलेल्या कथानुसार जर यज्ञ येत असेल तर त्या कल्पनातून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. कारण आपल्याला लक्षात येईल की माऊलींनी पसायदानामध्ये काय मागितलं की येणे वाग्यज्ञे तोषावे. म्हणजे
वाघ यज्ञ म्हणजे यज्ञ ही संकल्पना जी भगवंतांनी अर्जुनाला उलगडून दाखवली आहे की यज्ञ म्हणजे तो एक पारंपरिक यज्ञ नाही, तर जेही कुठलं आपण कर्म करणार आहोत तर ते वैश्विक कल्याणासाठी असेल, सर्वांना श्रेयस असेल, तर ते कर्म हे यज्ञ म्हणूनच त्याची गणना होते. आणि यज्ञ ही संकल्पना आणि यज्ञाचा जो एक भाग असतो, यज्ञशिष्टाशिनः संतो, तर तो जो एक भाग असतो जो प्रसाद म्हणून भक्षण करायचा असतो. आता यज्ञ हे कोणाकडून सहसा केले जातात, तर संत मंडळी, श्रेष्ठ पुरुष यांच्याकडून केले जातात. अगदी म्हणजे हा यज्ञ वाघ यज्ञ असेल, सेवा यज्ञ असेल, लोकमान्य टिळकांनी जो कर्मयोग आचरून राष्ट्राच्या म्हणजे स्वातंत्र्यासाठी जो निर्माण केला किंवा जो उभा केला तो राष्ट्रयज्ञ होता. हे सगळ्या यज्ञाच्याच विस्तृत कल्पना आहेत. आणि यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयी म्हणजे ह्या यज्ञाचा जो हविर्भाग असतो, जो प्रसाद म्हणून भक्षण करायचा आहे, तो हा संत मंडळी कधीही एकटे त्याचा स्वाहा करत नाहीत, तर ते सगळ्यांना वाटून देतात. म्हणजेच काय, तो प्रसाद रूपाने आपल्यापर्यंत पोचत असतो. संत म्हणूनच गजानन विजय पोथीमध्ये आपण दासगणूंची ओवी वाचतो की संत तेची भगवंत. ह्या कलियुगामध्ये विशेष करून आत्ताच्या काळामध्ये संत हेच चालते बोलते भगवंत आहेत. कारण भगवंतांचे अनेक अवतार म्हणजे दशावतार झाले, 24 अवतारही झाले, अनेक अवतार झाले. ह्या अवतारांविषयी सुद्धा भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला विस्तृत उलगडून सांगितलेलं आहेच. आणि हे अवतार याही पुढे होणारच आहेत. आणि हे अवतार हे फक्त आणि फक्त लोककल्याणासाठीच असणार आहेत. त्यामुळे संत हे भगवंतांचं एक प्रमुख नाव आहे. आणि संत हा जो काही यज्ञ आचरतात त्या आचरणातून जो काही प्रसाद असतो तो प्रसाद म्हणजे आपल्या कल्याणासाठी संतांनी दिलेला आशीर्वाद असतो. ही झाली गीतेच्या श्लोकाची थोडीशी व्याप्ती. आणि आता विष्णू सहस्रनामामधला श्लोक बघूया. वीरः रक्षणः संतो जीवनः पर्यवस्थितः. ही जी ओवी आहे याच्यामध्ये सुद्धा हा संत हा शब्द आलेला आहे. आणि हा संत हा शब्द भगवंतांचं एक नाव म्हणून आपल्याला इथे दिलेला आहे. वीरः. आता वीर म्हणजे भगवंत. आता संतांना तुम्ही वीर नाही म्हणणार का? संत कसे आहेत, तर संतांच्या चरणाशी गेलं की आपल्याला अभय प्राप्ती होते. स्वामी समर्थ काय म्हणतात त्यांच्या चरणाशी आलेल्या भक्तांना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे अभय देणारे हे संत आहेत. आणि हेच संत वीर पुरुष म्हणून सुद्धा उभे राहिले. कधी, जेव्हा भारत देश पारतंत्र्यात होता त्यावेळेलाच हे संत वीर रक्षणार्थ म्हणजे कसे माहितीये, उदाहरणं सांगेन. आत्ता भारतीय स्वातंत्र्याचा उल्लेख केला तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्यांना त्यांच्या कार्यासाठी आशीर्वाद म्हणून घेण्यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेलेले असताना स्वामींनी त्यांना सांगितलं होतं की आत्ता तुझ्या या राष्ट्रकार्यासाठी हा समय अनुकूल नाही. याच्यामध्ये ना तुझं ना देशाचं काही कल्याण होण्याची अपेक्षा, तर तू थोडा थांब. परंतु फडके अशा काही अवस्थेला येऊन पोचलेले होते की आता जिंकू किंवा मरू, त्यामुळे त्यांना थांबण्याचा अवधीही नव्हता. ते पुढे पुन्हा गोंदवलेकर महाराजांच्याही दर्शनाला गेले होते आणि महाराजांनीही त्यांना तेच सांगितलेलं आहे. पण क्रांतीवीर थांबू शकले नाहीत. आणि पुढे काय झालं तर त्यांची ती क्रांती, ती ज्योत तिथे तेवली गेली, ती ठिणगी, त्याच्यातून पुढे हजारो क्रांतीवीर जन्माला नक्की आले. परंतु त्यांना मात्र अटक झाली आणि एडनच्या तुरुंगामध्ये त्यांची रवानगी झाली. त्यांना तिथे जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. म्हणजे
संत जे आहेत ना ते वीर कशा अर्थाने, तर वीरांचं ते रक्षण करणारे आहेत. ते संकेत देतात हो, त्यांच्या आशीर्वादातून, त्यांनी उच्चारलेल्या एखाद्या शब्दातून ते वीरांचं रक्षण करणारे आहेत. आणि आता हेच वीरांचं रक्षण गजानन महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या उदाहरणातून आपल्याला बघायला मिळेल. अकोल्याला जेव्हा शिवजयंतीच्या उत्सवाला लोकमान्य टिळकांचं भाषण झालं आणि लोकमान्य टिळक हे प्रचंड जहाल व्यक्तिमत्व, त्यांचं भाषण सुद्धा तसंच असायचं. त्या सभेला स्वतः श्री गजानन महाराज सुद्धा उपस्थित होते आणि भाषण ऐकल्यानंतरच महाराजांनी काय ओळखायचं ते ओळखलं. आणि ठाऊकच आहे की ह्या भाषणानंतर म्हणजे प्रक्षोभक भाषणाचा खटला लोकमान्य टिळकांवर चालवण्यात आला आणि 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावेळेला त्यांच्याबरोबरचे जे वकील होते खापर्डे, कोल्हटकर, तर त्यांनी पुन्हा एकदा येऊन महाराजांची भेट घेतली आणि काहीतरी प्रयत्न तुम्ही केले तर कदाचित ही शिक्षा म्हणजे कमी होईल किंवा कदाचित बदलीसुद्धा होईल, काहीतरी प्रयत्न करून बघा. पण मी म्हटलं तसं की संत ही जादूची कांडी नाहीत. पी हळद हो गोरी असा आशीर्वाद देणारे संत कधीच नसतात. ज्याचे त्याचे भोग असतात ते त्यांनी भोगायचेच असतात. ते भोग भोगण्यासाठी सुसह्य अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करून देणारे संत असतात. आणि म्हणूनच गजानन महाराजांनी भाकरीचा एक तुकडा प्रसाद म्हणून लोकमान्य टिळकांपर्यंत पोचवला आणि लोकमान्य टिळकांना आशीर्वाद दिलेला आहे की गीतेचा अभ्यास करा आणि आत्ताच्या काळाला अनुकूल असं कार्य काहीतरी तुमच्या हातून घडणार आहे. आणि तो आशीर्वाद लोकमान्य टिळकांनी शिरोधार्य मानला. आणि मंडालेच्या तुरुंगात गीतेवर अभ्यास करून गीता रहस्य हा कर्मयोगावर आधारित ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला. आणि हाच ग्रंथ, हीच गीता पुढे चिंचवडचे चापेकर बंधूंनी सगळ्यात पहिल्यांदा फासावर जाण्यापूर्वी टिळकांकडूनच मागून घेतली होती. आणि आपल्या हातामध्ये ही गीता धरून हसत हसत मृत्यूला त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि पुढे ही परंपराच निर्माण झाली की वासांसी जीर्णानी यथा विहाय, की हा देह तर हा नश्वरच आहे पण हा आत्मा अमर आहे. आणि हे जे स्वातंत्र्य प्राप्तीचं कार्य, हा स्वातंत्र्याचा जो यज्ञ आम्ही सगळ्यांनी सुरू केलेला आहे, ह्या यज्ञाला जे यश आहे ते भगवंता फक्त आणि फक्त तूच देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आशीर्वाद म्हणून हजारो लाखो जे काही सकारात्मक तिथे लहरी निर्माण झाल्या, अनेक संतांचे आशीर्वाद या सगळ्या यज्ञाला प्राप्त झालेले आहेत. म्हणूनच हा स्वातंत्र्याचा यज्ञ सुद्धा सफल झाला आणि आपल्या भारताने स्वातंत्र्याचा सूर्य अनुभवलेला आहे. आज त्याला 75 वर्ष होऊन गेली. आज आपल्यासाठी म्हणून यज्ञ ही संकल्पना कशी पुढे न्यायची हेही मला सांगायला आवडेल की आज हे स्वातंत्र्य टिकवणं, ते जपणं आणि स्वातंत्र्याच्या ज्या मूळ कथा आहेत, लक्षात घ्या शब्द, मूळ कथा आहेत त्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवायच्या आहेत. ती आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी संतांनीच आपल्याला दिली आहे. त्यामुळे वीर हा रक्षणच संतो जीवन पर्यवस्थित. जीवन म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे जीवन, ही सृष्टी, हे सगळं जीवचक्र आहे. आणि जीवन म्हणजे पाणी सुद्धा. आता मगाशीच आपण भवसागराचा उल्लेख केला, तर आता सागर म्हणजे जल म्हणजे द्रवरूप आहे. मग हे जीवन म्हणजे हेच पाणी. पुन्हा हा सगळा भवसागर तरून जाण्यासाठी मला काहीतरी तरून जाणारं साधन अपेक्षित आहे. ते साधन हे संत आपल्याला उपलब्ध करून देतात. आणि हे साधन म्हणजेच कलियुगासाठी सगळ्यात सोपे पै साधन म्हणजे हे नामाचं साधन आपल्याला ह्या संतांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. असं हे संतांचं वर्णन जे विष्णू सहस्त्रनाम आणि गीतेमध्ये मला जे भावलं, जे मला अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोचवावंसं वाटलं, ते मी माझ्या अल्पमतीनं तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. अजूनही परत एक सांगते प्रत्येक शब्द कसा आहे, सहजगत्या आपण म्हणतो ना, जे चांगलं
ते भगवंताचं आणि जे चुकलं असेल, जे मी जिथे कमी पडलं असेल ते माझं. हे म्हणणं सुद्धा चूक आहे बरं का मंडळी. ते चूक आहे का सांगते, अहो आपल्या ठाई भगवंत आहे हे आधी म्हणायचं आणि मग चांगलं तेवढं भगवंताचं, मग वाईट माझं नाही. म्हणजे माझी पुन्हा देहाची जागृती तिथे निर्माण झाली, माझा देहाचा अहंकार तिथे आला. खरं म्हणजे सकार नकार सगळंच तर भगवंताचं आहे. त्यामुळे हेही म्हणणं उचित नाही. जे आहे ते मी यथार्थ भावाने भगवंता तुझ्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि ह्याला यश दे न दे रामा तुझीच सत्ता. कुठलंही नाव घ्या, सगळी नावं अंतिमतः सगळ्या होड्या, म्हणजे जसं पुण्याला येण्यासाठी औंध रोडनी या, म्हणजे सॉरी चिंचवडला येण्यासाठी औंध रोडनी या, नाहीतर पुणे मुंबई रस्त्यानी या, किंवा अजून कुठला बाहेरचा बाह्य वळणानी या. येणार तुम्ही चिंचवडलाच आणि चिंचवडची भूमी मोरया गोसावींच्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे. आणि रस्ते वेगळे वेगळे असले तरी अंतिम ध्येय, अंतिम ठिकाण हे एकच असतं. म्हणूनच आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. जय जय रघुवीर समर्थ.